टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी खूप 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 स्वागत करते। आणि आजची जी रेसिपी आहे ती आहे व्हेज दम पुलाव। हिवाळ्यात भरपूर साऱ्या भाज्या, वटाणे सर्व काही उपलब्ध असतं आणि याचा फायदा घेऊन आपण आजची जी रेसिपी आहे ती बनवणार आहोत। तर यासाठी आपला जो राईस आहे तो अगदी छान मोकळा, तुम्ही बघू शकता अगदी मोकळा आणि छान एकही दाणा न तुटलेला असा बनलेला आहे। तर तो कसा बनवायचा हे सुद्धा शिकणार आहोत आपण। तर चला सुरुवात करूया। सुरुवातीला मी 2 वाट्या तांदूळ घेते आहे आणि ते बासमती तांदूळ आहे। तर या तांदूळाला 10 ते 15 मिनिटं आपल्याला भिजू घालायचं आहे, साईडला ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटं। आणि आता माझे तांदूळ जे आहेत ते भिजलेले आहेत आणि मी 2 वाट्या तांदूळासाठी 5 ते 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आणि आता जे टाकलं आहे ते म्हणजे तेजपान टाकतोय आपण। 1 तेजपान पुरेसं आहे। 1 इलायची टाकलेली आहे। 2 ते 3 आता मी लवंगा टाकल्या। 1 दालचिनीचा तुकडा म्हणजेच कलमीचा तुकडा टाकलेला आहे। आणि ह्या ज्या टाकते मी त्या उभे काप आहे हिरवी मिरचीचे। 1 हिरवी मिरचीचे उभे काप करून घ्यायचे आणि ते टाकायचे आहेत। उभे काप यासाठी की ते आपल्याला जर काढायचे असले तर आपण ते इझिली काढू शकतो। आणि आता यात फायनली आपण टाकणार आहोत ते म्हणजे चवीपुरतं मीठ। जितकं चवीला आवश्यक आहे तितकं आपण यात मीठ घालून घेतो आहे। आणि थोडं जास्त घातलं तरी चालेल, कारण याचं जे पाणी आहे ते आपण जर निथळून टाकलं तर पाण्यासोबत मीठही निघून जातं। तर आता आपण जो आपला तांदूळ भिजत घातलेला होता तो यात घालून घेणार आहोत आणि छान मस्त याला उकळी येऊ देऊया। आणि तुम्ही बघाल अशा पद्धतीने जर तुम्ही तांदूळ शिजवला तर तो अगदी मोकळा होईल। तुमच्याकडे जर मटकण असेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यात सुद्धा, जाडबुडाच्या पातेल्यात सुद्धा अशा प्रकारे तांदूळ शिजवून घेऊ शकता। अगदी 2-3 उकळ आल्या की हा राईस जो आहे हा छान होऊन जातो, कारण आपण तो भिजू घातलेला असतो, लवकर तो होऊन येतो। आणि चाळणीत आपल्याला निथळ ठेवायचा आहे, चमचा न घालता आपण डायरेक्टली चाळणीत भांड्याने तो ओतलेला आहे। तर आता तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या असतील त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। तर इथे मी गाजर घेतला आहे, फ्लावर घेतलेला आहे, बटाटा 1 कापून घेतलेला आहे, त्यानंतर तुरीचे दाणे सुद्धा आता अवेलेबल असतात आपल्याला, तर ते तुरीचे दाणे सुद्धा आपण घेतलेले आहेत। आणि तुम्ही तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता। एखादी भाजी कमी असली तरी काहीही हरकत नाही। आणि आता वटाण्याचे दाणे घेतोय, तुरीचे दाणे झाल्यावर वटाण्याचे दाणे सुद्धा भरपूर उपलब्ध असतात, ते सुद्धा घेतोय। आणि उभी मिरची कापून घेतली आहे ती सुद्धा घेतलेली आहे आपण। आणि जाड जाड कांदा 1 कापलेला आहे मी, तो सुद्धा घेतलेला आहे। कांद्याचा वापर याच्यात 2 प्रकारे होतो। तर हा जो आहे हा भाजीत जातोय आपला कांदा, आणि एक मी तुम्हाला दाखवणार आहे समोर। तर इथे आता कांदा सुद्धा टाकून झालेला आहे आपला। आणि आता टाकतोय आपण ते म्हणजे 1 टेबलस्पून आपण टाकणार आहोत लसूणची पेस्ट। आणि 1 टेबलस्पून आपण टाकतोय ती म्हणजे आल्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट आपण टाकलेली आहे। आता आपण टाकतोय ते म्हणजे इलायची पावडर। तर इलायची पावडर एक छान सुगंध आणि छान फ्लेवर याला देऊन जातो। आणि थोडंसं आपल्याला किंचित हळद टाकायचं आहे, ज्याप्रमाणे आपण भाजीत टाकतो। आणि चवीपुरतं आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे तिखट। आणि जसं तुम्हाला तिखट हवं असेल भाजी तशा पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि आता आपण टाकतोय तो म्हणजे अर्धा टेबलस्पून किचन किंग मसाला। आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत तो म्हणजे थोडासा गरम मसाला, कुठलाही गरम मसाला तुम्ही टाकू शकता। आणि किचन किंग मसाला आणि गरम मसाला हे दोन्ही टाकून झालेले आहेत आपले। आणि आता राहिलं आहे ते म्हणजे चवीपुरतं मीठ, तर ते सुद्धा टाकणार आहोत। पण तत्पूर्वी आपण यात टाकणार आहोत ते म्हणजे दही। दह्यामुळे खूप छान टेस्ट याला येते। तर 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला दही घालायचं आहे, घट्ट दही जे असते, खूप आंबटवालं दही नको, छान मलाईचं असं घट्ट दही यात टाकलं आहे मी। आणि आता टाकताय ते म्हणजे मीठ। व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या गोष्टी छान। आणि त्यानंतर आपण याला थोडंसं फ्राय करून घेणार आहोत। तर ही सुद्धा आपल्याला थोडीशी शिजवायची आहे, खूप जास्त नाही। आणि छान टेस्ट याची लागते। तर व्यवस्थित पहिले सगळा जो मसाला आहे आपला आपण लावलेला तो व्यवस्थित लावला पाहिजे आपण। तर आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की कांद्याचा 2 प्रकारे वापर होतो। तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत की हे जे कांदे आहेत ते उभे काप केलेले आहेत मी, आणि हे उभे काप आपण छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत। हे आपल्याला लागणार आहे बिर्याणी सजवायसाठी। तर आता हे क्रिस्पी असे उभे काप आपण करून घेतलेले आहेत कांद्याचे। आणि त्यानंतर त्याच कढईत आता आपण आपली जी भाजी आहे ती फ्राय करून घेणार आहोत।
तर याला सुद्धा 1-2 वाफ आपल्याला येऊ द्यायची आहे छान व्यवस्थित, आणि कच्ची सुद्धा राहिली नाही पाहिजे आणि खूप जास्त सुद्धा होऊ द्यायची नाही. अशा दोन्ही गोष्टी साध्य करून आपल्याला करायची आहे. तर मसाले तर आपले सगळे यात आहेतच, फक्त तेलात आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे याला. तर आता झाकण ठेवून आपण थोडा वेळ होऊ देणार आहोत. याला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपला, आणि झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देणार आहोत. तर आपला जो राईस आहे व्हाईटवाला, थोडासा राईस मी बाजूला काढलाय, थोडा राईस आपल्याकडे दुसरा आहे. तर याला थोडासा आपण रंग देऊया. तर रंगासाठी जो इडेबल आपला कलर असतो तो घेतलेला आहे मी, आणि यात आपण थोडंसं जे राईस आहे अगदी थोडंसं अर्धी वाटी राईस आपण बाजूला काढलाय आणि त्याला आपण रंग देतो. यामुळे सुद्धा बिर्याणी छान दिसते. बरेच जण यात केसरचा वापर करतात आणि केसरनी सुद्धा रंग देण्याचा प्रयत्न करतात. तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही करू शकता. आणि आता फायनली आपण या जी आपली बिर्याणी आहे ती करतोय, आणि त्याला आता आपण दम देणार आहोत. त्यासाठी मी कणिक घेतलेली आहे. तुमचं सुद्धा जे पण भांडं असेल त्याला सुद्धा तुम्ही कणिक लावू शकता. इथे माझ्याकडे मी मटक्याला लावते. तर सगळ्या बाजूनी मी गोल याला कणिक लावून घेतली आहे. आता याचा उद्देश हाच की वाफ कुठेही बाहेर जायला नको, आणि छान त्याला एक व्यवस्थित सगळ्या बाजूनी उष्णता लागायला हवी आणि दम लागायला हवा. तर आता इथे आपण टाकतोय ते म्हणजे शुद्ध देसी घी, म्हणजेच साजूक तूप. तर तूप आपण टाकलंय, आणि आता याच्यावर आपण जो आपला राईस होता तो टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी छान खुल्ला खुल्ला असा राईस आपला झालेला आहे. आणि आता आपण हा राईस सगळा पसरवून घेणार आहोत, आणि त्यानंतर थोडेसे याला छान दिसण्यासाठी म्हणून थोडेसे मटारदाणे, बघा तुम्ही कलर कॉम्बिनेशन किती छान दिसतं. तर थोडेसे मटारदाणे सुद्धा यात टाकतोय आपण. तसे तर आपण आपल्या जे एक भाजी बनवली आहे त्यात तर घातलेले आहेतच, पण याचा सुद्धा सुंदर दिसण्यासाठी आपण हे सुद्धा टाकतोय. आणि आता आपली जी भाजी आहे ती टाकतोय आपण. शिजून तयार झालेली भाजी जी आहे ती आपण टाकतोय यात, आणि एक लेअर जी आहे ती आपण खाली आपल्या साध्या भाताची दिलेली आहे, जो आपण शिजवून घेतला होता. आणि एक लेअर आपण आता भाजीची टाकणार आहोत, आणि पुन्हा त्याच्यावर आपण राईसची लेअर लावणार आहोत. आणि फायनली आपली जी दम बिर्याणी आहे ती आणखीन 5 ते 10 मिनटं होऊ देणार आहोत, आणि अगदी झाल्यावर आपण ती काढून घेऊया. तर आता तसं तर याच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. चमच्यानी जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपला राईस तुटतोय तर तुम्ही तो हाताने सुद्धा फैलवू शकता. आणि इथे आता आपण हाताने फैलवलेला आहे, आणि आपले जे काप होते कांद्याचे उभे ते सुद्धा आपण टाकून घेणार आहोत यात. आणि आता जो आपण साईडला एक थोडासा कलरफुल भात केला होता तो सुद्धा यात घालून घेणार आहोत. आणि फायनली मग आपण याला बंद करणार आहोत. तर बंद कसं करायचं ते सुद्धा बघून घ्या, आणि तशाच पद्धतीने करा, म्हणजे तुमची जी बिर्याणी आहे ती एकदम टेस्टी आणि व्यवस्थित होईल. तर आता इथे ही जी कणिक आहे यात मी हे झाकण प्रेस केलं आहे, आणि आता आपण हे झाकण पॅक सुद्धा करतो आहे. म्हणजे आपली जी कणिक आहे ती या झाकणावर येईल अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी आपल्याला याला पॅक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आहे दम राईस तो आपला करायचा आहे. तर अतिशय छान अशी ही डिश बनवून रेडी होते. तुम्हाला फायनली मी दाखवणार आहे किती छान हे बनतं आहे. तर तुमचा जास्त वेळ न घालवता मी हे आता खोलत आहे. झालेलं आहे आपलं, आणि छान अशी राईस आपला रेडी झालेला आहे. छान असा दम बिर्याणी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीच्या चमच्याचा वापर तुम्ही जर काढायसाठी केला तर आपली जी बिर्याणी आहे ती तुटणार नाही. आणि आता मी एका प्लेटमध्ये तुम्हाला ही काढून दाखवते. तर मस्त गरमागरम अशी व्हेज बिर्याणी तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.